नमितो तव चरण आम्ही नमितो तव चरण वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना तुझे आम्ही देवा तुझलाची ध्यातो देवा तुझलाची ध्यातो प्रेमे करुणी देवा गुण तुझे मी गातो सागले भजन आम्ही नमितो तव चरण आम्ही नमितो तव चरण वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना देवा हेची वासना रक्षुनिया सर्वा द्यावी आम्हासी आज्ञा सागले भजन आम्ही नमितो तव चरण आम्ही नमितो तव चरण वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना मागणे ते देवा आता एकची आहे तारुनिया सकळा आम्हा कृपा दृष्टी पाहे हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी सागले भजन आम्ही नमितो तव चरण आम्ही नमितो तव चरण वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना वारुनिया संकटे आता आमची सारी देवा आमची सारी कृपेची सावली देवा दीनावर करी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणी नामा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे नमस्कार, मी राजेश पुराणिक सर्व पुराणिक परिवाराचं आणि भक्तजनांचं हार्दिक स्वागत करतो. श्री त्रिपुर सुंदरी देवीच्या आशीर्वादाने आपण पुराणिक परिवार आणि सर्व भक्तजनांनी सुख अनुभवलेलंच आहे. श्री त्रिपुर सुंदरी देवीचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशीच आहे आणि त्यामुळेच गेले 102 वर्ष आपण त्रिपुर सुंदरी देवीचं नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. देवालयाची प्रतिष्ठापना सन 1903 मध्ये करण्यात आली आणि यंदा 102वा नवरात्रोत्सव आपण साजरा करणार आहोत. या उत्साहात सामील होण्यासाठी आलेल्या सर्व पुराणिक परिवारांचं त्याचबरोबर सर्व भक्तजनांचं हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांचं मूळ गाव असलेलं अवसरी खुर्द या गावाची थोडीशी माहिती आणि त्याचबरोबर देवीचं महात्म्य आणि त्याबरोबर देवीची काही ऐतिहासिक घटना माहिती याची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या ध्वनिफीतीच्या माध्यमातून या चित्रफीतीच्या माध्यमातून करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व पुराणिक परिवाराचं आणि जमलेल्या सर्व भक्तजनांचं हार्दिक स्वागत. अष्टोदशभुजा देवी वनी माता
हे आपल्या पुराणिक परिवाराचं कुलदैवत. नाशिकपासून जवळच असलेल्या वणी येथे हे आपलं कुलदैवत आजही आहे. 3.5 पीठांपैकी एक समजलं जाणारं वणीचं हे कुलदैवत याविषयी आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत. तर आपण माहिती घेऊया अष्टोदशभुजा देवी वणी मातेची वणी येथून. एक पीठ ते तुळजापूर, द्वितीय पीठ ते माहूर, तृतीय पीठ ते कोल्हापूर, अर्धपीठ सप्तशृंगी. लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे सप्तशृंगी. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेले हे ठिकाण नाशिक पासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. प्रत्यक्ष देवीच्या मंदिराजवळ जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत. पहिला वणी मार्ग आणि दुसरा नांदुरी मार्ग. सर्वात उत्तम आणि सोयीचा मार्ग म्हणजे नांदुरी मार्ग होय. हा मार्ग सुमारे 8 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाने सप्तशृंग देवीच्या मंदिराजवळ जाण्यास तास ते 1.5 तासांचा अवधी लागतो. महिषासुराचा वध केल्यानंतर विसावा घेण्यासाठी देवीने सप्तशृंग गडावर वास्तव्य केले. या डोंगराला 7 शिखरे असल्याने त्या सप्तशृंग असे म्हणतात. सप्तशृंग गड, भोवतालचा निसर्गरम्य परिसर, श्रद्धेला उधाण येणार सप्तशृंगी देवीच्या मंदिरातील वातावरण हे लाखो भाविकांचं भक्ती केंद्र बनलं आहे. म्हणूनच नवरात्र, चैत्री पौर्णिमा यावेळी यात्रा उत्सवास प्रचंड गर्दी होते. सप्तशृंग निवासिनी जगदंबेच्या दर्शनास सातत्याने वर्षभर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सप्तशृंग निवासिनी महिषासुरमर्दिनी जगदंबा भक्तांची मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची केवळ श्रद्धाच नाही तर तशी प्रचितीही आल्याचे अनेक भक्तजन सांगतात. सप्तशृंग गड अत्यंत पवित्र असून त्याच्या 7 शिखरांवर इंद्रायणी, कार्तिकी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा आणि नारसिंही या 7 देवता वास्तव्य करतात. यासारख्या विविध स्वरूपात श्री सप्तशृंग निवासिनी सदैव आशीर्वाद देते. या बाबतीत अनुभव येणारे शेकडो हजारो भाविक महाराष्ट्र आणि इतर प्रांतात विखुरलेले आहेत. सप्तशृंग गड परिसर म्हणजे देवीच्या कृपा प्रसादाच्या चमत्काराचा विशाल महासागरच म्हणता येईल. देवी विषयी असलेली असीमित श्रद्धा पाहून श्री सप्तशृंग निवासिनी देवी म्हणजे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असल्याची जाणीव होते. आपण पाहत आहात सप्तशृंग गडावरील सर्वांचे कुतूहल शीतकडा अर्थात सतीचा कडा या संबंधीची कथाही खूप काही सांगणारी आहे. माझं पाऊल पडलं
भाविकांच्या अंगात देवीचे वारे संचारते. ते घुमत असतात, नाचत असतात. अंगात वारे येणे हे देवी भक्तांपैकी काहींमध्ये असल्याने वैशिष्ट्यपूर्ण मानतात. आज या घडीला देखील गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भक्तजनांमध्ये अंगात वारे येणारी भक्त मंडळी दृष्टीस पडतात. मंदिराकडे निघालेलो आहोत. कमलाबाई लक्ष्मीनारायण गोयंका यांच्या सौजन्यानं बांधलेली ही पहिल्या पायरीची कमान. सप्तशृंगी देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधारणतः 500 दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. आबाल वृद्ध मोठ्या संख्येनं आणि मोठ्या श्रद्धेनं या पायऱ्या चढून देवीच्या दर्शनासाठी येतात. पुन्हा एकदा आपण प्रवेश केलेला आहे तो विविध वस्तूंनी भरलेल्या या बाजारपेठेत. शृंगाराने नटलेली जगत जननी विश्व माऊली ब्रह्मस्वरूपिणी अशी ही माता जगदंबा 18 हातांची असून 8 फूट उंचीची ही मूर्ती अतिशय भव्य आहे. संपूर्ण मूर्ती शेंदूर लिपी असून रक्तवर्णीय आहे. हात हाताला लागून आहेत. हाताच्या मुठी घट्ट वळलेल्या आहेत. मुठीची बोटे अगदी स्पष्ट दिसतात. मुठी तिने वेगवेगळी शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीच्या हातात एक एक शस्त्र अशी 18 शस्त्रे असून त्यात मणिमाला, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, कुऱ्हाड याशिवाय शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू यांचा समावेश आहे. देवीचे डोळे तेजस्वी आणि नाक धारधार आहे. शंकर तिथे पार्वती, जिथे पार्वती तिथे शंकर. तर मंडळी, वनी निवासी सप्तशृंगी देवींनी आपल्या भक्ताच्या हट्टासाठी, प्रेमासाठी आणि त्याने केलेल्या भक्तीसाठी आपल्या गावी अर्थात अवसरी खुर्द इथं आपलं अवतार प्रस्थापित केला. आणि म्हणूनच श्री त्रिपुर सुंदरी देवीचं आपण तितक्याच कौतुकानं, उत्साहानं नवरात्र साजरं करत असतो. आपण आत्ताच वनी निवासी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं.
आता आपण चाललो आहोत पुन्हा एकदा अवसरी खुर्दला श्री त्रिपुर सुंदरी देवी. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. कदाचित कवीला हे असंच काहीसं निसर्ग सौंदर्य पाहून ही कविता सुचली असावी. आपण अवसरीच्या प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आता सुरू होतो आहे तो अवसरी घाट आणि काही क्षणातच आपण अवसरी खुर्द या आपल्या मूळ गावी पोहोचत आहोत. अत्यंत घनदाट असलेल्या या अवसरी घाटामध्ये आपल्याला वन विभाग जुन्नर वन परिक्षेत्र मंचर यांच्या कार्यानं वन उद्यान उपस्थित करून दिलेलं आहे. या वन उद्यानामध्ये आपल्याला गर्द झाडांचा अनुभव घेताच येतो. त्याचबरोबर या ठिकाणी प्राण्यांसाठी अभयारण्यही निर्माण करण्यात आलेलं आहे. पुण्यापासून जवळपास 65 किलोमीटर अंतर प्रवास पूर्ण केल्यानंतर आता आपण येऊन पोचलो आहोत ते अवसरी फाट्यावर. मंचरपासून अलीकडे 2 किलोमीटर असलेला हा अवसरी फाटा. अवसरी फाट्यापासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटरवर आपलं मूळ गाव अर्थात अवसरी खुर्द हे आहे. तर चला आपण निघूया आता अवसरी फाट्यापासून अवसरी खुर्द. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत अवसरी खुर्द या गावामध्ये. अवसरी गावामध्ये प्रवेश करताना आपलं स्वागत करतं ती ही वेश. तर मंडळी आता आपण अवसरी गावामध्ये जातो आहोत. वेशीच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपलं स्वागत. वसंत काका, आपण त्रिपुर सुंदरी देवीचा नवरात्रोत्सव गेले कित्येक वर्ष बघता आहात, तर तुमचा काही अनुभव या नवरात्रोत्सवासंदर्भात आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. साधारण केव्हापासून तुम्ही या नवरात्रोत्सवामध्ये सहभागी होत आहे? साधारण 1938 सालची गोष्ट आहे. तेव्हा मी आणि माझे मोठे बंधू दोघं जण आम्ही पुण्याहून निघालो होतो. तेव्हा जी प्रायव्हेट गाड्या होत्या तेव्हा 4 आणे तिकीट होतं. ते 4 आणे त्यांनी आम्हाला गायमुखावर आणून सोडलं आणि गायमुखावर आणून सोडल्यानंतर आम्ही आपले दोघं भाऊ एकमेकांच्या गळे घालून येत होतो असे. तर काय झालं की हा आपल्या घोड्याला भरपूर मोठा पूर आला होता. परकडे यायचं कसं तेवढ्यात एक बलदंड पुरुष असा, काय रे पोरांनो तुम्ही कुठे जाणार? तर आम्ही म्हणजे देवीच्या नवरात्र आलो आम्ही. बामण का तुम्ही? हो म्हटलं बामण. तर म्हणे मग काय करायचं? तर चालायचं म्हटलं पाण्यातून. आता ओढ्याला ओढ किती आहे याची कल्पना त्या वयात नव्हती आपल्याला काही. तर त्या बलदंड पुरुषांनी दोघांना खांद्यावर घेतलं. बापरे. आणि एकटं त्या पाण्यातनं पलीकडे क्रॉस करून तो आला आणि आम्ही गजानन काका जे आमचे आहेत त्यांच्याकडे मुक्कामाला गेलो. काय रे म्हणे, कसे आलात तुम्ही? तर म्हणून एक असं कुठं तरी मोर्चा भेटला होता आम्हाला. बरं म्हणे, त्याचं दिवणकाण केलं आणि मग रात्री नवरात्र उत्सवाला होतं ही पहिली आहे. पण त्याच्यानंतर पोटा पाण्याच्या दृष्टीने जेव्हा गावावर फिरायला आलो तेव्हा नवरात्र उत्सव नेहमी मिळेल तसं नव्हतं काही. परंतु मी STB नोकरी केली. स्टाफ म्हणून फिरता येत होता मला. म्हणजे अनऑथराइज्डली फ्री ट्रॅव्हलिंग यावेळेस स्टाफ म्हणून सांगितलं की आम्हाला आणून सोडायचे ते. बरोबर. तर अशा तऱ्हेने आलो असताना गायमुखला उतरलो आणि गायमुखला उतरल्यानंतर काळाकुट्ट अंधार. म्हणजे काही तिथे दिसत नव्हतं, काही नव्हतं. समोर एक हॉटेल होतं, मिणमिणचा दिवा होता. ते म्हणे काका चहा प्यायचा का? हा म्हणे चहा घ्यायचा पण आपल्याला. चहा वगैरे घेतला आणि काय रे म्हणे गावात जायचंय तर कसं काय
काय जायचं अंधारात. म्हणे मी नेऊन सोडेन तुम्हाला. तर मी नेऊन सोडेन तुम्हाला म्हटल्यानंतर काय घेतली म्हणजे 3 रुपये घेईन काय ना काय मुखावर नाही एस टीमध्ये मी फुकट आलं रोमशेश्वर इथे मी कसं काय करणार. बरं बरं ठीक आहे. तेवढ्या एक दुसरी गोष्टी आली आणि तिकडे 4-5 मुखं उतरली खाली. अरे म्हणलं गावाला थांबा म्हटलं. म्हणून त्यांना थांबवलं. आणखीन त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता गायमुखाच्या वाट्याने आज या लागलो. तर तो मधला जो असा आहे पॅसेज आहे त्या पॅसेज जात असताना एकदम त्यांनी मला हात धरला. काय म्हणे काका म्हणे वास कसला आला. म्हणतात मुसलमानांच्या दर्ग्याच्या तिथे जो धूप जाळतात त्याचा वास आहे म्हणा. पण इथे मी 25 वर्ष जातोय मला इथे कधी वास आला ना आता वास कसा आला. तर गप्पा मारता मारता मी त्याला जळगावच्या अवलियाची गोष्ट सांगत होतो. आणि म्हटलं अरे म्हटलं तो अवलियाने आवाज दाखवलाय म्हणे. तर काका ते काही तू जायच्या आधी माझ्याकडे चहा प्यायला ये म्हणे. म्हणजे काय नाव तू कोणतं तरी हसन अंडेवाला काय काय नाव असेल त्याचं. त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या वेळी चहा पिऊन नाही घालत तू त्याच्या घरात होत. अशा 2 लहानशा आठवणी आठवत आहे. त्याच्यानंतर मग अनेक वर्ष तुम्ही येत गेलात नवरात्र. अंगी चोळी रवी तार, अंगी चोळी रवी तार, पितांबराची पितांबराची सोनी भक्त येतील दर्शनास, भक्त येतील दर्शनास, वाट पाहते प्रसादाची, वाट पाहते प्रसादाची, माहूर गडावरती माहूर गडावरती तुझा वास, भक्त येतील दर्शनास, भक्त येतील दर्शनास, गडावरती माहूर गडावरती तुझा वास, भक्त येतील दर्शनास, भक्त येतील दर्शनास. राज्यं बहुज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यमहाराजमाधिपत्यमयं समन्तपर्याः ईश्यः सार्वभौमः सार्वभौमः तदा परार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्तायाम् एकराज्ये तदप्रेषश्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रिये आवीक्षितस्य कामप्रिये विश्वे देवो सभासदे यो वेदान् ब्रह्मणो वेद अमृते अमृतामय तस्मै ब्रह्म ब्रह्मा च आयुष कीर्तिं भजाम्यहं वेदोक्त शास्त्रोक्त मंत्र पुष्पाणि माध्याह्न आरती प्रीत्यर्थ प्राणपूर्वक चरणी समर्पयामि. नवरात्रोत्सव पाहत आलेला आहात तर साधारण काय बदल तुम्हाला आत्ताच्या नवरात्रोत्सव आणि पूर्वीच्या नवरात्रोत्सवामध्ये जाणवतो. पूर्वीच्या नवरोत्सव काय झालं माहिती का विद्यार्थी असताना आम्हाला फारसं काही यायला मिळालं नाही. त्याच्यानंतर नोकरी करत असताना नोकरीच्या ठिकाणं लांब लांब असायची आणि नेहमी पैसा नव्हे आपला शून्य आमच्याकडे पैसा नसायचा कधी. तर मग काय करायचं तर कसंही करून नवरात्राला यायचं म्हटल्यानंतर सबन घरदार मुलबाळा करून येता येत नव्हतं एकटं यायच्याकडे यायच्या नंतर आमच्याकडे शेजारी गजानन काकाचं घर आमचे घर असायचे तिथे येऊन सकाळी दिवाळीची पूजा बिजा करायची नंतर पूजापाठ व्हायचे मग अष्टमीचा कार्यक्रम पहिल्यापासूनच चांगला याचा हे होतं म्हणजे तिथे एक प्रकारचं नाविन्य प्रत्येकाला वाटायचं. बरोबर जुनी माणसं नवी माणसं एक काय रे कुठे असतो घरी चौकशी करायची आपल्याला मोठं निमित्ताने एकत्र यायचे एकत्र येतो आम्ही. एकंदर नवी पिढी जी आहे पुराणिकांचा नवीन जो वंशवेल आहे त्यांना तुमचा काय संदेश किंवा मार्गदर्शन काय असेल. काय
माध्यम असं की उत्तरोत्तर उत्सव चांगल्या तऱ्हेने होऊन राहिलेला आहे. आणि आज शामरावांचे जे प्लॅटून त्याने आणलेली आहे त्याने पण मला इतकं माझं मन भरून आलं की खरोखर खरी सेवा देवीचे करायचे ना ते आपण स्वतः झिजलं पाहिजे. आज तुमच्या या सुनामेना पत्नी मुला लेडीज होत्या ते स्वच्छ पुसून काढत होत्या. आता हे तर मी जी अरेंजमेंट केलेली आहे ती सामूहिक पूजेची अरेंजमेंट सुद्धा मला फार आवडली आणि चांगलं आहे. आपल्यापेक्षा उत्तरोत्तर आनंदी गोष्ट आहे ते. काका, जास्तीत जास्त पुराणिक परिवार या नवरात्रोत्सवामध्ये सहभागी व्हावा म्हणून आपल्यासारख्या ज्येष्ठांचे आशीर्वाद आम्हाला अपेक्षित आहेतच. आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला केलं, आपला अनुभव आम्हाला सांगितला त्याबद्दल धन्यवाद. 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 आजी बसते त्यांचे देव अंगदेवाला आंघोळ करून ठेवले तोपर्यंत तिला जायचं त्यांच्याकडे ती पूजा करत आजी मस्त पूजा कधीतरी करतो मूड आला देव आजी मी परवा विचारतो. पुराणिक घराण्यातील अत्यंत ज्येष्ठ असलेले एक व्यक्तिमत्व अर्थात पंडित पुराणिक आपल्याला देवालयाविषयी थोडीशी माहिती देत आहेत. काका, या देवालया संदर्भात आपण माहिती देत होतात, त्या संदर्भात काही सांगा. हे गाव जे आहे याला अवसरी खुर्द म्हणतात. याच्यापासून थोडंसं पुढं जे दुसरं गाव आहे त्याला अवसरी बुद्रुक म्हणतात. अशा 2 अवसरे आहेत. त्या 2 अवसऱ्यापैकी पहिली अवसरी जी आहे ही पौराणिकांची अवसरी. पौराणिकांचे याचा अर्थ आता आपण पौराणिकांची म्हणतो, पण पूर्वी एक मोठे जबरदस्त त्या पूर्वीच्या काळात मी साधारण माझी हे कल्पना आहे की 200 ते 250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस इथे हे जे पलीकडच्या बाजूला आपण गेलो ह्या बाजूला हे जे वाडे दिसत आहेत हे अभ्यंकर यांचे वाडे म्हणजे, आणि ते ह्या क्रोशीतले सावकार म्हणजे जे गरीब शेतकरी त्यांना काही मदत करणं आणि त्यांचं सगळं चरितार्थ चालवणं शक्यतो अगदी अल्प स्वल्प व्याज घेऊन अशा पद्धतीने करायचं. तर आपल्या पौराणिक घराण्यातले पहिलं आपलं नाव आहे अमरापूरकर. जुन्नरच्या जवळ आपल्याला एक गाव आहे त्याला अमरापूर म्हणून गाव आहे. तिथले आपण मूळचे लोक आणि तिथून आपण अशा काही कारणामुळे जसं आपण आता सध्या सुद्धा इकडून तिकडे बदली होते, आपण एखादे गाव बदलतो, कोणी दिल्लीला जातो, कोणी फॉरेनला जातो, त्या पद्धतीने व्यवसाय निमित्त म्हणा किंवा काहीतरी गोष्टी करतात. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याप्रमाणे आपले हे अमरापूरकर काही चरितार्थच आपल्याला व्यवस्थित चालावा म्हणून त्यांनी इथे अवसरीला त्यांनी शिफ्ट करायचं ठरवलं. आता त्यांना मदत कोणाच तरी पाहिजे होती. तेव्हा त्याच वेळेला अशी एक परिस्थिती निर्माण झाली की अभ्यंकरांच्या घराण्यात एक पोथी वाचन पौराणिक आणि त्याच्यात म्हणून तिकडून आपण इकडे आलो आणि मग त्यांनी आमच्या घरात रोज तुम्ही पोथी वाचायची. पोथी जे वाचायचे त्यांना एक खोली दिली होती आणि त्या खोलीत राहायचं, पोथी वाचायचे आणि पोथी वाचल्यानंतर त्यांच्यापुढे मग कोणी तांदूळ, कोणी सुपारी, कोणी मीठ हे जसं आपण आता ठेवतो त्या पद्धतीने त्याच्यावर त्यांचा चरितार्थ चालायचा. आणि शक्यतो सर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरातल्या देवांची आरती करणं, सगळ्या गोष्टी करणं आणि मग हळूहळू हे पुराण सांगतात. हे पुराण सांगतात म्हणून यांना पुराणिक अमरापूरकर हे नावच विसरून गेलं आणि हे पुराणिक. पुराणिकांचं दुपारी एक प्रवचन आहे ना, असं पुराणिकांनी त्याविषयी असं काय सांगितलं असं सुरू व्हायचं. म्हणजे आपण मूळचे अमरापूरकर असून सुद्धा आज आपल्याला पुराणिक म्हणून ओळखलं जातं. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव
भजना दासा माता वाटपाहे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देवं वंदे गणपालं नाशित भव भय व्यालं चंद्रांकित बालं जय देवं रक्षिति जन भक्तं शंकर गणयुक्तं दानव धारण सक्तं शिव गौरी वृत्तं मुकुटाहित मणियुक्तं वनितासुर सक्तं त्रिभुवन पालमणि धामणि घननीपे कृपया परया विस्मृति केवल निज रूपे त्रिपुरे जय जगदीश्वरी कृतचंद्र कलापे हिमगिरि कुल नंदिनी समुदित लावण्ये जय भगवती कामेश्वरी संतत कारुण्ये जय देवी जय हिमगिरि कुल नंदिनी समुदित लावण्ये जय भगवती कामेश्वरी संतत कारुण्ये जय देवी बरोबर आहे. आणि आपण वत्स गोत्रात मोडतो गोत्र वगैरे मी आता सांगत बसत नाही, बरीच काश्यप गोत्र वगैरे त्याच्यापैकी वत्स गोत्रात आपण मोडतो. वत्स गोत्र हे पावित्र्याचं लक्षण आहे. अगदी बरोबर. नुसतं पावित्र्याचं लक्षण नाही, सात्विकतेचं लक्षण आहे. की जे लोक सात्विक असतात, शक्यतो ज्यांच्या हातनं कधीही मनाने सुद्धा पाप होत नाही, असे जे लोक आहेत ब्राह्मण लोक, ते वत्स गोत्राच्या एका कॅटेगरीत मोडतात. आणि त्याच्यातले आपण आहोत. म्हणजे पहिलं आपण लक्षात ठेवायचं की वत्सत गोत्रोत्पन्न म्हणून आपण जे म्हणतोय ते आपण पहिल्यापासून आपली मूळची पिढी हे आहे. म्हणजे सात्विक प्रकारे की देवधर्मावर जास्त विश्वास, कुलधर्म करायचा, कुळाचार करायचे, लोकांना चांगल्या मार्गाला लावायचं, एखाद्या वाईट मार्गाला त्याला मदत करून परत वाम मार्गाला गेलेला मनुष्य सन्मार्गाला आणायचा, अशा पद्धतीचं पौराणिकांचं आपलं घराणं आहे. आता त्याप्रमाणे आता आपण कसे वागतो हा वेगळा प्रश्न आला. तर या पद्धतीने असं मला म्हणायचंय की याच्यानंतर सुरुवातीला हे बाबा जोशी म्हणून होते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या त्याच्यातून आपल्याला जी माहिती हे नाशिकला जो जो कोणी जातो त्र्यंबकेश्वरला त्या वेळेला तिथे एक गुरुजी असतात. त्याचे गुरुजी गायधनी म्हणून गुरुजी आहेत. त्या गायधनी गुरुजींनी कोणी ब्राह्मण आले, कुठल्या गावचे, काय तुमचे वडील कोण, आमकं अशी सर्व माहिती ते टिपून घेतात. आणि त्यांच्याकडनं ही माहिती आहे आपल्या वंशावळ मिळालेली आहे. त्याच्याशी बऱ्याचशा अजून खूपशा त्रुटी आहेत. सगळं काही परिपूर्ण नाही तरी सुद्धा भटमभट म्हणून होते. तर त्या भटमभट गोपाळ भट यांचे हे सगळे पुढचे वंशज आहेत. आणि त्या वंशजाप्रमाणे सगळं झाल्यानंतर त्याच्यातले हे जे भटमभट आहेत त्यावेळची गोष्ट, हे भटमभट इथे स्थायिक झाले. ते दोघं नवरा बायको, त्यांचं वय त्यावेळेस साधारण 55 ते 60 याच्यात होते. दोघंच निपुत्री, मुलगा नाही, मुलगी नाही, काही नाही, अशा पद्धतीने. आणि ते फक्त त्यांची सेवा करायची ही त्यांची भावना होती. ते झाल्यानंतर गंमत अशी त्यांनी हे केलं की आज, आणि ते सुद्धा इतके त्या देवीच्या सेवेत रममाण झाले की आपण पूर्वी अमरापूरकर होतो, तिथे जाऊन बघावं अशी त्यांना कधीच इच्छा झाली नाही. की आता मी देवीत पूर्ण एकरूप झालोय आणि देवी हेच माझं सर्वस्व आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्याची ती सेवा सुरू केली. अभ्यंकरांनी त्यांना ज्या ज्या वेळेला काही मदत लागली तिची मदत त्यांना दिलेली आहे. एक दिवशी गंमत अशी झाली की त्यांच्या मनात असं उद्योगता निर्माण झाली की मी इथं करतो, रोज आज 10 वर्ष 20 वर्ष इथं प्रवचन करतोय, सगळं करतोय, आणि मला जर त्या भगवतीचं प्रत्यक्ष दर्शन होणार नसेल, कारण त्यावेळेस काय होतं, संतांचा काळ होता. आता आपण जे आत्ता वाचतो ते खरं का खोटं, ते तुकारामाला खरंच त्यांचे अभंग तरले का, ज्ञानेश्वरांनी खरंच रेड्याला बोलवलं का, एकनाथांनी खरंच पाणी त्या गाढवाला घातलं का, हे जे आपण आता म्हणतोय या सगळ्या गोष्टी आहेत या 101% खऱ्या आहेत. हे आपल्या स्वतःच्या वंशावलीवरनं दिसतं. तर त्यांनी असा एक ध्यास घेतला की नाही आता हे नकोय,
हे माझा संसार पुरा झाला, माझं आता 55 वर्षाचं वय झालं, आम्ही दोघंही नवरा बायको आता इथून आता जी मूळ आपली पीठ नायिका आहे सप्तश्रींच्या गडावरची वणीची देवी, तिथे जाऊन तिथं साक्षात दर्शन जेव्हा घेईल तेव्हाच माझ्या मनाला एक प्रकारची शांतता लाभेल आणि तरच मग मला मी सगळ्या गोष्टीला मोकळा आहे, मला मरायला तयार आहे, शेवटचे काय करायचं असतं, पण मला ही गोष्ट साधायची. अष्टदशभुजा वनी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय समाधान होणार नाही असा ध्यास. अष्टदशभुजा म्हणजे 18 हाताची जी देवी आहे सप्तश्रींच्या गडाची, आपण सर्वांनी पाहिलेली आहे. तर त्या देवीचं दर्शन साक्षात व्हावं आणि साक्षात व्हावं म्हणजे आपण आता जसं घेतो असं नव्हे, तिने प्रत्यक्ष माणसाच्या स्वरूपात येऊन माझ्याशी बोलावं हा एक ध्यास घेतला. मग जेवणाकडे लक्ष नाही, खाण्याकडे लक्ष नाही, कपड्याकडे लक्ष नाही, सतत तो ध्यास घेतला. आणि मग एक दिवशी त्याने अचानक दोघं जण नवरा बायको उठले आणि त्याने एक असा नियम केला की ह्या अभ्यंकराच्या घरापासून त्यांचं दर्शन घेतलं, त्यांची परवानगी घेतली की मला एवढंच आता करायचं म्हणून, आणि 5 पावलं टाकायची. 5 पावलं टाकले, एक दंडवत घालायचं. दंडवत म्हणजे साष्टांग नमस्कार असा कंप्लीट कोपरा बसून नमस्कार, परत उठायचं, परत 5 पावलं टाकायची, परत अशा पद्धतीने मी सप्तश्रींगला येईल. मला तुला मारायचं असेल तर मार, दर्शन द्यायचं असेल तर दर्शन दे, अशा सर्व पद्धतीने एक पूर्ण असा ध्यास घेतला आणि त्यांनी ती सुरुवात केली त्यांच्या मार्गक्रमणाला. दोघं जण नवरा बायको निघता. आता त्यावेळेची परिस्थिती तुम्ही जर थोडक्यात जर विचार केला, आता तुम्हाला एसटीची सोय आहे, स्वतःच्या गाडीची सोय आहे, स्कूटरची सोय आहे, बैलगाडीची सोय, त्यावेळेस रस्तेच नव्हते. म्हणजे इथून जर गायमुखाला जर गेलो तर गायमुखाला सुद्धा पायवाटच 100 वेळेला झाडं बाजूला करायची, काटे कुडपे, आणि तिथून दोघांनी जायचं. म्हणजे किती त्रास, रस्त्यात जनावर, श्वापदर, साप वगैरे, माणसाची अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ते असे जाता. पण त्यांनी ठरवलं की काय आता नाहीतरी आपल्याला कधीतरी मारायचे, पण या देवीच्या सेवेत जाऊ. आणि असं साधारण 15 ते 20 दिवस गेल्यानंतर, म्हणजे आपण जुन्नर साईडला म्हणा किंवा नारायणगाव साईडला म्हणा, असं तिकडून जाताना त्यांना एका रात्री, आणि जिथे ज्यावेळेस रात्री संध्याकाळची वेळ आली, सूर्य अस्त जातोय त्यावेळेस कुठं जिथं पाणी असेल, विहीर म्हणा किंवा ओढा म्हणा, तिथे जाऊन थांबायचं. तिथे त्यांनी आपल्या बरोबर नेलेलं काही अभ्यंकराने दिले थोडासा शिदा होता, तो थोडासा ते 4-5 लाकडं जमवायची, तिथे ते पेटवायचं त्याचा थोडं, आणि तो एक देवीला प्रसाद दाखवून मग त्याचं आपण ग्रहण करायचं की पुढचं मार्गक्रमण सुरू करायचं. अशा पद्धतीने जाता 15-20 दिवस झाल्यानंतर त्यांना रात्री दृष्टांत झाला भटमभटाला की कशा करता एवढा अट्टहास, अरे कोणाला देव भेटलाय, कसं करता एवढ्या गोष्टी करू, नाही म्हणे माझं हे ध्येय आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी दुर्लक्ष करून पुन्हा अजून 4 दिवस गेले. पुन्हा तर दृष्टांत झाला की नाही तुला काय पाहिजे, माझं दर्शन पाहिजे ना, तू जिथून आलास तिथंच परत जा. म्हणजे तिथं काय, मी तिथं होतोच ना, मला काय दर्शन दिलं नाही, पण आता तुझी भक्ती पाहून मी तुला दर्शन द्यायला तयार आहे. अशा पद्धतीने ते परत तिथून माघारी फिरले. आणि माघारी फिरल्यानंतर त्यांना स्वप्नात दाखवलं होतं की ही जी आता जागा आहे म्हणजे आपली मधली देवी जी आहे महालक्ष्मी देवालय, तर त्या देवालयातल्या इकडे ह्या बाजूची महाकाली, मधली महालक्ष्मी, इकडची महासरस्वती, आणि जो तांदूळ आहे म्हणजे दगडात चांदीचा मुखवटा जो बसवलेला आहे ते त्रिपुर सुंदरी, त्रिगुणात्मक त्रिपुर सुंदरी, आणि वरची सप्तशृंगी देवी जे आपण फोटो लावला. अशा पद्धतीचे हे आपलं देऊळ आहे. आता गंमत होते की लहान मुलं काहीतरी खेळतात, त्यांचा भातुकलीचा खेळ असतो, कोणीतरी आपलं खोटे डाळ येतं, कोणीतरी गोळ वाटतो, असा प्रकारे. त्या पद्धतीने इथं त्यांच्याकडे काहीच नाही, निष्कांचन, काहीच त्यांच्याकडे एक पैसा नाही. मग आता हे काय करायचं, पण त्यांना दृष्टांत झाला होता की ही जी मधी महालक्ष्मी आहे त्या आता गंमत अशी की हे आता देऊळ वर उचललेले आहे आपण, म्हणजे फरशी आहे, सगळं बांधकाम केले, किंवा आता गावाच्या आजूबाजूला घरं झाले. तसं एकही अगदी किरकोळ कुठेतरी झोपडी असायची पूर्वीच्या पद्धतीने, आज 200-250 वर्षापूर्वी. आणि त्या ठिकाणी हे इथं सगळं शेत होतं. या शेतात त्यांना सांगितलं की एक पर्टिक्युलर जागा दाखवली ती मधली जागा, आणि तिथं जर तू खाण्याला सुरुवात केलीस जमीन तर साधारण एक पुरुषभर गळ्या इतका आपण मोठ्या माणसाच्या गळ्या इतक्या एकदा तिथं तू खड्डा खणलास तर तिथे तुला माझी प्राप्ती होईल असं तेवढं सांगितलं. या एका विश्वासावर ते सगळे कुटुंब 2 जण परत आले. आणि ते परत आल्यानंतर त्यांनी
अभ्यंकरांकडनं एक फावडं एक कुदळ मागून घेतली आणि इथे खाण्याला सुरुवात केली. गावातले सगळे लोक जे होते, आता गावातले टिंगल करणारे लोक असणार की हा जो बामण आहे, पूर्वी त्याला शब्द असा वापरायचा, हा जो बामण आहे थोडा चळलेला आहे, त्याचं साठी बुद्धी नाठी झाली आहे, त्याला काही ज्ञान दिसत नाही, हा सगळा हे झालं. त्या वेळासारखा तिकडं 15 दिवस गेला काय, लोकांच्या पुढे शो काय केला, लोकांच्याकडनं कसं आपण सेंड ऑफ करतो तसं काही भेटी घेतल्या आणि परत इथं आला. म्हणजे ह्याच्यात काय अर्थ नाही. तरी त्यांनी कशाकडे लक्ष देताना खाण्याला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस बरोबर एक पुरुष खणल्यानंतर हा जो मधला पुतळा आहे बारका छोटा, तिथे आपण प्रत्यक्षाने बघू शकता, एवढ्या दगडात बसवलेला चांदीचा मुखवटा, त्याला आपण त्रिपुर सुंदरी हे नाव दिलेलं आहे. ते काय नाव द्यावं हे तिनेच त्याला सांगितले आणि त्याप्रमाणे ते दिले. आणि तिथे त्यांची ते जेव्हा आत पाहिलं आणि लोकांना दाखवलं तेव्हा ह्याच अवसरीचे नाही, आजूबाजूच्या सगळ्या पंचक्रोशीतले सगळे लोक इथं दर्शनाला आले. का तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही. शशिलोचन राकाधिपवदना धवल स्मित बिंबाधर तनुजित विजयवदना शयनोचित मुनिनाहत चक्रे षोडश दल पद्मे आज्ञाचक्रे बाले बाले कृतवलये ब्रह्मस्थाने विहरति माता शिव सहिते. जय देवी जय माता श्रीपुरे, जय देवी श्रीपुरे. भक्तानुग्रहकारिणि दासानुग्रहकारिणि सुरवर सुत पूजे. जय देवी बालाकारुण शोभे बंधु अनुग्रहकारिणि सुरवर सुत पूजे. जय देवी विद्याहरि शंकर वंदे पंडित जन वंदे सनकादिक मुनि वंदे यक्षासुर वंदे नारद तुम्बर वनपति भद्रे कस्तूरी चर्चित भाले गिरिवर हिम भाले वरदा भयकर हस्ते पाशांकुश हस्ते मुनिजन वंदे मान्ये भास्कर कृत वरदे. जय देवी जय माता श्रीपुरे, जय देवी श्रीपुरे. भक्तानुग्रहकारिणि त्रिलोचन कुटुंबिनी त्रिपुर सुंदरी माश्रये कदंब वनशालया कुचधरोल सन्मालया कुचोपि मितशैलया गुरुकृपाल सज्वेलया. श्री त्रिपुर सुंदरी देवीची गेले 30 वर्ष भक्तिभावानं आराधना करणाऱ्या ताई वारकरी अर्थात ताई पुराणिक या अत्यंत भक्तिभावानं आपल्या या देवीची साधना करत असतात. आज त्यांच्या सुरेल आवाजात एक भक्तिगीत जे त्यांनी स्वतः रचलेलं आहे ते गीत आपण त्यांच्या स्वतःच्या आवाजात ऐकणार आहोत. संसार
आपलं कुलदैवत आहे. तर सर्व भक्तांनी पुराणिक मंडळींनी इथे वरचे वर यावं, परंतु तो त्यांना न येता जर आलं, महिन्यातून 2 महिन्यातून 6 महिन्यातून तरी त्यांनी इथे हजेरी लावावी. वर्षानुवर्ष असं यायचं हे काही बरोबर नाहीये. आता मी बघा, माझं वय 84 वर्षाचं आहे. मी आता किती वर्ष देवीची सेवा करते. का तर मला आवड आहे आणि आवडीपेक्षा ती माझ्याकडून करून घेते. मी कोण करणार? तेव्हा अशीच तिची भक्ती तुम्ही करा आणि तुमच्यावर तिची कृपा असू द्या, एवढंच मला सांगायचं. धन्यवाद ताई. आपण आता उभे आहोत ते मंदिराच्या मागच्या बाजूला. मंदिराच्या मागच्या बाजूला प्राचीन काळात अस्तित्वात असलेला असा एक आड आहे. आजही या आडाला सुमारे 10 ते 12 फूट खोलीवर पाणी आपल्याला दिसतं. त्याचबरोबर त्रिपुरा सुंदरी देवी मंडळानं या ठिकाणी स्वच्छतागृहाचीही अत्यंत सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांची उत्तम राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर इतर सर्व व्यवस्था मंडळाच्या वतीनं करण्यात येते. आज अष्टमीचा दिवस, त्यामुळे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. बालगोपाळ मंडळी स्वागतासाठी सुसज्ज होत आहेत. तुकारामचे अभंग वर आले तेव्हा तो तुकाराम झाला. जेव्हा त्या ज्ञानेश्वराचे रेड्याने वडवले वेद तेव्हा तो ज्ञानेश्वर झाला. तशीच परिस्थिती आपल्या या. आणि म्हणून मला पुन्हा सांगायचे की त्या संत घराण्यातले आपण आहोत. अगदी बरोबर. आपण नुसते वत्स गोत्रोत्पन्न नाहीये, तर त्या संत घराण्याचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जो पौराणिक नाव लावतो त्या प्रत्येक पौराणिकाच्या अंगातलं रक्त, त्यांच्या नसातलं रक्त हे सात्विक रक्त आहे. त्यांचे विचार कधीही, आणि आपल्याकडे जर आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर काढून पाहिलं तर साधारण 100 लोकांच्या जर पत्रिका तपासल्या तर 75 लोकांच्या पत्रिकेत देवगण सापडेल. मी याचं संशोधन केलेलं आहे. मी एक म्हणजे मी आज 25-30 वर्ष ज्योतिषाचा अभ्यास करतोय. तर हे मला सांगायचं मुद्दाम, याच्यात मोठेपणा नसताना आपण किती परमेश्वराच्या अधीन आहोत, म्हणजे अनुग्रहित आहोत. त्यांची आपल्यावर किती कृपा आहे हे मला सांगायचं आहे. आणि अशी कृपा असताना सुद्धा आपण ह्या देवळाकडे लक्ष न देताना फक्त अष्टमीच्या दिवशी एकाच दिवशी यायचं, काहीतरी थोडीशी सेवा करायची निघून जायचं, असं का? हे मला सातच शल्य बोलणार आहे की काही नाही, रोज काहीतरी कोणीतरी एकाने यावं. रोज ह्या तुम्हाला म्हणाल सोन्याची कौलं चढवण्याची आपली पात्रता आहे. इतकं कारण काय? आपण महालक्ष्मीच्या अनुग्रहित आहोत. आणि महालक्ष्मीचा जो भक्त आहे हा कधीही भिकारी नाही. महालक्ष्मीचा भक्त आहे आणि तो आपला कटोरा घेतो मला भिक्षा करा असं कधी म्हणणार नाही. महालक्ष्मीचा तो माल त्याच्याच रुबाबात तो राहायला पाहिजे. आणि असे आपण आहोत, आपलं तसंच रक्त आहे. आणि म्हणून आपण ह्या देवीची सेवा याच्या उत्तरोत्तर करावी, याचं भरभराट करावं, उत्कर्ष व्हावा. आणि म्हणून जे आपल्याकडं सगळं आहे, आपल्याकडं भरपूर आहे, पण आपण कंजूस आहोत. आपलं वृत्तीच घाणेरडी आहे. मला असं म्हणायचं, जो मनुष्य आहे त्याने प्रत्येकाने 1-1 लाख रुपये द्यावेत. 1 कोटी रुपयाचा आपण इथे देऊ, सोन्याची कौलं टाकू शकतो ते भगवतीच्या कृपेने. पण आपली वृत्तीच काय खरं असं मला स्वतः, मी तुमच्या कोणाबद्दल बोलत नाही, मी माझ्याबद्दल बोलतो. नाही पंडित काका, यासाठीच मला असं सांगावंसं वाटतं की बरेचसे पुराणिक जे आहेत की ज्यांना अवसरी खुर्द म्हणजे नक्की काय हेही माहीत नाहीये किंवा देवालयाचा महिमा माहीत नाहीये, तर त्या निमित्तानं आपण ह्या आधुनिकतेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि कदाचित तुमच्या आशीर्वादानं, त्रिपुर सुंदरी देवीच्या आशीर्वादानं आणि सप्तशृंगीच्या आशीर्वादानं तुमचं जे स्वप्न आहे की या देवालयाला सोन्याची कौलं असावी, ते स्वप्न लवकरच साकार होईल असं मला वाटतं. आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. अष्टमीच्या दिवशी महाप्रसादाचं प्रयोजन केलं जातं. त्याचीच तयारी अगदी भल्या पहाटेपासून सुरू होते आहे. अवसरीमधील ग्रामस्थ या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. त्रिपुर सुंदर देवीचं नवरात्र अत्यंत संपन्नतेने पार पडते. आणि आपल्या सर्व अवसरी गावकरी जे मंडळीत आपली, त्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य आम्हाला दरवर्षी मिळत असतं. तर देवीला आम्ही त्याबद्दल धन्यवाद देतोच, पण सर्व गावकऱ्यांनी धन्यवाद आमचे स्वीकारावेत. आणि आता 1-2 मिनिटापासून आपण फक्त अन्नपूर्णा स्तोत्र म्हणणार आहोत, एक संकल्प करणार आहोत आणि आपण आपल्याला जेवायला सुरुवात करायची.
नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्भूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयांचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षा देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंबमान विलसत कुंभोज चंद्रार्कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वेश्वर समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षा देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी कैलासाचल चंद्रलाय करी गौरी उमा शंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी शक्यतो शूटिंग मध्ये काय छान आलं तेरी आरती मैया अंबिके मैया चंडिके मैया कालिके मैया दुर्गे काला वाणी काला विजय काला आपला चौघाचे रिकाम आहे त्याच्यात थोडं कुंकू टाकून पाणी टाकून गंध तयार करायचं
पवित्र पवित्र वा सर्व पुंडरीकाक्ष सभाय अंतर शुची सर्व शुची श्रीमन महागणपती देवताभ्यंना सिद्धिविनायक देवताभ्यंना मंगल मूर्ती देवताभ्यंना प्रिया गणपतीचं नामस्मरण करायचं. श्रीमन महागणपती देवताभ्यंना सुपारी आहे का प्रत्येकाकडे आहे? हा ती सुपारी तांबण्यात घ्या. हा त्याला थोडं हात लावा. गणपती स्वरूप पोगी फळ अक्षदा आसने सुआसने स्थापयामी पूजयामी नमस्करोमी. हातात 3 पळा प्रत्येकाने पाणी घ्या. हा त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या बसल्या असते शेजारी त्यांनी आपला उजवा हात त्यांच्या उजव्या हाताला लावायचा. ओम आता शांतपणे ऐकायचं. ओम विष्णू 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 श्रीमन महाभगवतो महापुरुषस्य श्वेतः वारः कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे देशे गोदावतीरे शालिवांशिके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामनामासने वर्तमाने मासोत्तम मासे मंगल मासे अश्विन मासे शुक्ल पक्षे सप्तम्यायुक्त अष्टम्यादिशो सांज समय तथा पूर्वाषाढा दिवस नक्षत्रे धनुराशी तिथे चंद्रे तुला राशी तिथे देवगुरु कन्या राशी तिथे शनी देवता शेषेषु ग्रहेषु यथायत राशीस्थानम शुभ पुण्य देतो. प्रत्येकाने म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यार्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम धैर्य आयु आयुरारोग्य प्राप्ती प्रीत्यर्थम सकल पीडत सिद्ध्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार ध्यानम आवाहनम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगन्माऊली त्रिगुणात्मक कुलस्वामिनी त्रिपुर सुंदरी सप्तशृंग निवासिनी सहित घटस्थापित नवदुर्गा द्वारा प्रीती महागणपती देवताभ्यन्मा सिद्धिविनायक देवताभ्यन्मा मंगलमूर्ती देवताभ्यन्मा सिद्धोदक स्नानांतरेण पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानांतरेण पुनरपि त्रिवार सिद्धोदक स्नानं सुस्नानं समर्पयामि. महागणपती देवताभ्यन्मा सिद्धिविनायक देवताभ्यन्मा मंगलमूर्ती देवताभ्यन्मा पळी भरून डाव्या हातात धरायचे. त्या पळीतल्या पाण्याला या बोटाने थोडं गंध लावायचं. पाण्याला थोडं हळद कुंकू टाका. सिद्धिविनायक देवताभ्यन्मा मंगलमूर्ती देवताभ्यन्मा महार्घ्यान्तरेण पुनरपि त्रिवार सिद्धोदक स्नानं सुस्नानं समर्पयामि. एक एक पळी गणपतीला पाणी घालत राहा. श्रीमन महागणपती देवताभ्यन्मा अभ्यंग स्नानं समर्पयामि. अभिषेक स्नानं समर्पयामि. महाभ्यंग स्नानं मंगल स्नानानि सुस्नानानि समर्पयामि. सुमुखस्य एकदंतो कपिलो गजकर्णकालं बोधरष्टविकटो. एक एक पळी पाणी घालत राहायचं. हा याला अभिषेक म्हणतात. सुमुखस्य एकदंतो कपिलो गजकर्णकालं बोधरस्य विकटो विघ्ननाशो गणोबा धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशैतानि नामानि या पठे शृणुयादपि विद्यारंभे देवाचे प्रवेशेंद्रगमेदला संग्रामे संकटे चैव विघ्नकस्तम ध्याय शुक्लांबरधनं देवं शचोरचतुर्भुजं प्रसन्नवदनं सर्व विघ्नोपशान्ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणमेद्यो सर्व कार्यार्थ सिद्धे अभिष्टित पूजिते सुरासुरे सर्व विघ्नहरे तस्मै गणाधिपते सुस्नानाय समर्पयामि. हरि ओम गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् स्वाहा. ओम गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् स्वाहा. ओम गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् स्वाहा. ओम गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् स्वाहा. ओम गणपते नमः. सार्वजनिक पूजा चालू आहे. त्या पूजेच्या सर्व पूजेच्या आधी आम्ही सर्वांनी संसाराचे सर्व विचार बाजूला ठेवून महागणपतीचं अत्यंत मनपूर्वक ध्यान केलेलं आहे. हे महागणपती, हे सिद्धिविनायका, हे मंगलमूर्ती, तू सर्वच विघ्नांचा अर्थ असल्यामुळे आमच्या परिवाराच्या भावी जीवनात पूर्व कर्माप्रमाणे काही विघ्न येणार असतील, काही त्रास होणार
होणार असेल, काही संकट काही दुःख येणार असतील, हे परमेश्वरा, हे महागणपती, हे सिद्धिविनायका, हे मंगलमूर्ती, तू सर्वच विघ्नांचा हर्ता असल्यामुळे भावी येणारी सर्व विघ्न दूर कर आणि आमच्या परिवारावर मंगलमय असे तुझे कृपा छत्र सातत्याने राहू दे, अशी अत्यंत कळकळीची नम्रतेने विनंती करून तुला आम्ही मनातल्या मनात साष्टांग नमस्कार घालतो. थोड्या ओम गं गणपते नमः, 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 ओम गं. त्या जगाच्या चालक जी शक्ती आहे तिला तिच्या मागे केवढ्या उपद्रव असतील हे सर्व सोडून फक्त पुराणिकांच्यासाठी हे प्रत्यक्ष त्याचे नाव तर घेतलेलं आपल्या समोर उभी आहे आणि तिला आपण मला साष्टांग नमस्कार घाला आणि तिचं कृपा लेखत झाले तरी आई आपल्या लेकराला नेहमी क्षमा करते. तरी आम्ही तर अपराध करण्याचा आम्ही व्रतच उचललेलं आहे, पण ही पूजा आम्ही दरवर्षी अत्यंत नम्रतेने आणि आता हे नवीन पद्धतीने करतोय. तुला ती भावते नाही भावते हे सांगता येत नाही, पण जर काय चुकलं असेल तर ज्याप्रमाणे अनंत अपराध झाल्याचा आई क्षमा लेकराला क्षमा करते त्याप्रमाणे आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला उपकृत ही जगन्माऊली असंच कृपाचित्र सातत्याने ठेवलं. असे पुन्हा पुन्हा तुला अत्यंत कळकळीची विनंती करून साष्टांग नमस्कार करतो. कुलस्वामिनी जगन्माऊली त्रिपुर सुंदरी देवता भ्यन्मा प्रियता शूलराणी पिनाकधारिणी चित्रा चंडघंटा महाजपा मनोबुद्धी अहंकारा चित्तरूपा चिदाचिदे सर्व मंत्रमयी सत्ता सत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविनी भाव्या भव्या भव्या सदागती शांभवी देव माताच चिंता रत्नप्रिया. जो जास्ती सर्व आहे याचं मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये जेवढी माहिती उपलब्ध तेवढी करा. जी माहिती नाहीच आहे त्याचा हा पूर्वीच करत कोणतरी लिहून ठेवायला पाहिजे होतं. इट इज गोइंग टू अपडेट एव्हरी इयर. माझं नाव नाही, माझं नाव नाही, माझं नाव हो पडलं जर का आता नाव आहे खोली मारण्याच्या ऐवजी आपण मुलींची नाव डेफिनेशन तुम्ही केली की त्यांना पहिल्यापासून चालत आलेली आपण नाही केली. वंशवेळ दिली जाते ठीक आहे, पंडित काकांना मला विचारायचं की तुम्ही आपण सगळे त्यावेळेला त्याला फक्त मुलगा म्हणजेच वंशवेळ एवढं माहित होतं. हा कोणाच्या डोक्यातून विचार आला नाही. तसं बघायला गेला हा पॉइंट विचार करण्यासारखा आहे आणि ते आपण नाही नाही तसं नाही बरोबर आहे ना. ठीक आहे आपण इकडे पुढे लिहू शकतो ना. 3 मुलींची नावं लिहू, मुलींची नावं लिहायची पुढे. चुकीचं आहे ठीक आहे ना. आता ठीक आहे तुझी सूचना आहे ना. आपण आता ते करू ना. हे काय हा का फायनल हे नाहीये, टक्का नाही, तिथे लावलेलंच नाही. या मागच्या कारणच हे आहे की अशा सूचना